या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. दादा, तुमचे काही OBC आमदार मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप लक्ष्मण हाके करतायत. तुमचा पाठिंबा आहे या आंदोलनाला असा आरोप केला. एक मिनिट, त्यांनी हा आरोप केला. तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही. ते विनाशकाले विपरीत बुद्धी. हे आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्त्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे. नाही दादा, ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर बी आरोप करते की मी तुम्हाला सांगितलं ना, हेल्प त्यामध्ये गाडी निधी. यामध्ये मी आपल्याला सांगितलं, मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. बरं दादा, कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे, पण हे मी शक्य आहे सांगितलं का? ना सरकार आपल्याला, काय या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे. शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमचे कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते. सरकारचं शिष्टमंडळ काही जरांगेची चर्चा